नंबर व्ह्यू आहे सगळा आणि 3-3.5 तास जे वेटिंग केलं आहे ती मजा आता येते. सो आताला 9:30 वाजलेत. डे 3 इन केरळ. आता आपण निघालोय टेकडीसाठी. सो तिथे जाऊन आता प्लॅन असा आहे कल्चरल प्रोग्राम्स आणि एलिफंट शोज वगैरे राईड ते सगळं करायचं. त्यात पहिले एलिफंट शो करू कारण पावसाची काहीच गॅरंटी नाही केव्हाही येतोय केव्हाही जातोय. करेक्ट. आता जिथे आम्ही मुन्नार तिकडनं टेकडी आहे 85 किलोमीटर. आम्हाला 2.5-3 तास लागतील कारण की घाटाचे रस्ते आहेत सगळे. तर मध्ये काही असेल तर आपण पुन्हा भेटू. टेकडीकडे जातानाचे स्वच्छ रस्ते आणि मस्तपैकी निसर्ग सौंदर्य बघत बघत आम्ही गेलो चॉकलेट फॅक्टरीमध्ये. चॉकलेट फॅक्टरीमध्ये चॉकलेट कसे बनवतात त्याचं आम्हाला संपूर्णपणे तिथे सांगण्यात आलं आणि नंतर टेस्टिंगसुद्धा अवेलेबल होते. ते टेस्टिंग करून झाल्यानंतर चॉकलेट खरेदी केले आणि आम्हाला एक भव्य अशी गणपतीची मूर्ती दिसली. तिचे दर्शन करून आम्ही निघालो एलिफंट कॅम्पकडे. रिसेप्शनमध्ये पोहोचल्यावरती आम्ही पहिले तिकीट खरेदी केली, ज्याच्यामध्ये एलिफंट राईडचं तिकीट होतं 500 रुपये पर पर्सन, कलरीपट्टूचं तिकीट होतं 300 रुपये पर पर्सन आणि त्यानंतर जो आम्ही कथकलीचा शो बघितला त्याचं सुद्धा 300 रुपये पर पर्सन तिकीट होतं. जे 2 शोचे तिकीटं काढले ते 5 वाजता सुरू होतात, त्यामुळे पहिले एलिफंट राईड करणे आवश्यक आहे. 5च्या आत तुमची एलिफंट राईड झालेली पाहिजे. येस. एलिफंट राईड आफ्टर 3 आवर्सचं वेटिंग. 3 नाही 3.5 तास ऑलमोस्ट. 3.5 तास आणि आपल्याला 1 तास सांगितलं होतं 3.5 तास वेटिंग केलेलं आहे. पण आताला खूप भारी आहे एलिफंट राईड. व्ह्यू पण खूप छान आहे. मस्त आहे. फुल जंगल व्ह्यू आहे मागे. मस्त मजा येते. सो आय हॅव्हिंग फन. आता सोहम शूट करतोय. तेच. सोहम पुढे बसलाय. सो बेसिकली यांनी लहान पोरांना पासून पुढे ऍक्च्युली लेडीज फर्स्ट असता पण आम्हाला सरांना नाही सोहम लहान आहे सरांना बरोबर. फुटेज मध्ये पहिले यायचं होतं. गुड. एक नंबर व्ह्यू आहे सगळा आणि 3-3.5 तास जे वेटिंग केलं आहे ती मजा आता येते वरती. 10 मिनिटाची राईड असते. हा आता राईड संपल्यावर भेटू आपण. आता व्ह्यू एन्जॉय करू थोडा. येस. मराठी लोक ज्यावेळेला केरळमध्ये येतात हत्तीवरती बसतात त्यावेळेला मॅन्डेटरी आपला एक शाऊट. रेडी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
आता हॉटेल वुडनोटला आलेलो आहे आम्ही एलिफंट कॅम्प झाल्यानंतर आणि ही रूम टूर आहे आमची. सो आल्याला एंट्री, इथे एक क्लॉजेट आहे, इथे सगळे ॲक्सेस शेविंग किट वगैरे ते सगळं ठेवलं आहे. क्लॉजेट परफेक्ट. इथे आरसा, त्यानंतर वॉशरूम आणि बेथिंग रूम परफेक्ट. आणि इथे फोन पण त्यानंतर हा हँगआउट एरिया आहे, 2 चेअर्स आणि टीपॉय, इथे चार्जिंग पोर्ट सगळं, बेड प्रचंड कम्फर्टेबल. नंतर LED, नंतर इथे आल्मंड्स वगैरे ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत. स्पा, मेनू कार्ड, सर्व्हिसेसचा फोन नंबर्स, ग्लास, पाण्याची बॉटल कॉम्प्लिमेंटरी, रेग्युलर वॉटर, किटली, चहा कॉफीसाठी कप. दिस इज AC इनबिल्ट आहे, रिमोट काढायची गरजच नाही, कमी रिझोर्ट. व्हेरी नाईस. सो ही रूम आहे. अशाला त्याला आवरून घेऊ आणि हॉटेल टूर करू. नंतर हा बाहेरचा सिट आउट एरिया आहे, तिथे कॅरम आहे. सो फुल चिलबिल करायला चल इथे इकडे इथे पण एक कॅरम ठेवलेलं आहे, प्रचंड ॲस्थेटिक प्रॉपर्टी. तिथे सगळं डेकोरेशन, हँगिंग्स एक नंबर. ते हँगिंग दाखवते पण खूप छान आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी. तुम्ही बघू शकता तिथे पॅसेज पण एक्स्ट्रीमली बिग. सो आता ही आमची रूम. इथे आम्हाला एक एक्स्ट्रा बेडिंग दिलेलं आहे, तो काढायचं आहे, काढायला सांगितलं आपल्याला. सेम आहे रूम पण आमची जरा मोठी वाटते मला. इथे सेम विंडो, TV, खाण्याचे प्रोडक्ट्स, ग्लासेस वगैरे, किटली, क्लॉजेट आहे, शेल्फ आहे आणि वॉशरूम आहे आणि बेडिंग एरिया. खूप भारी प्रॉपर्टी. आता आपण मुन्नारून निघालो होतो टेकडीसाठी आणि टेकडीला आता आपण 9 वाजले आहेत. चेक इन करून आता जेवण वगैरे करून आपण रूम मध्ये पोहोचलेलो आहोत. आणि दिवसभरात आपण काय केलं ते एक शॉर्ट मध्ये आपण सांगूयात. तर टेकडीकडे येताना आपण आधी चॉकलेट फॅक्टरी मध्ये गेलो, त्याचा मेन्शन ऑलरेडी आहे ब्लॉग मध्ये. हा, आणि त्यानंतर मग आपण
त्यानंतर ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रयत्न केला आम्ही एक फॉर एक कॅच आहे एलिफंट राईड. फक्त टेकडीमध्ये 3च गोष्टी करण्यालायक आहे. एक म्हणजे कल्चरल शो, हा, एक म्हणजे कलईपट्टू जो आहे मार्शल आर्टचा शो, आणि एक आहे एलिफंट एलिफंट राईड. राईड. सो सीन कसं झालं की आम्ही हे काय म्हणता मार्शल शो आणि कल्चरल शो हा पहिला करणार होतो. त्यासाठी आम्ही ऑनलाईन तिकीट बुक करायचा प्रयत्न केला, कॉल पण केला, होत but नाही होत अजिबात. नव्हतं आणि ते आणि कॉल ते रिसिव्हही करत नाही. ते बरं झालं नाही. हा, कारण की ना इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की बरीच गर्दी होती आणि काहीतरी गडबड झाली असती जर ऑनलाईन बुकिंग केलं असतं. करेक्ट. तर मी असं सजेस्ट करेल की मुन्नारून डायरेक्ट टेकडीला या, कुठेही थांबू नका, कारण Correct. की तुम्ही कुठेही थांबला मध्ये बऱ्याच गोष्टी असतात जे आपल्याला आकर्षित स्पाइस करतात. प्लांटेशन वगैरे की 2-3 आपण प्रकार, थांबावं. चॉकलेट फॅक्टरी, टी हा. फॅक्टरी, तर आम्ही फक्त चॉकलेट फॅक्टरी थांबलो, पण तिथे आम्ही जास्त वेळ वाया घालवला नाही. तो Correct. फटक्यात तुम्ही टेकडीला पोहोचा, कारण की तिकीटची खूप प्रॉब्लेम होतात. आणि तर त्यात सीन कसा आहे की इथे 2 वेगवेगळ्या जागा आहेत. एक म्हणजे कल्चरल शो आणि मार्शल आर्ट शो, तो एका जागेवरती आहे, आणि दुसऱ्या जागेवरती आहे एलिफंट राईड. सो सीन असा होता की आमचा इनिशियल प्लॅन असा होता की हे 2 वेगवेगळे ठिकाणी आहेत जे 10 मिनिटाच्या अंतरावरती, पण ते खूप हेक्टिक झालं असतं टेकिंग रश आवर्स इनटू कन्सिडरेशन. सो आम्ही डिसाईड केलं एलिफंट कॅम्पला जायचं. आता त्याचा फायदा का, तर हे एलिफंट सांगेल. कॅम्प मध्ये सगळं एकाच जागेवर तुम्हाला मिळणार आहे. एलिफंट राईड सुद्धा तिथेच आहे. एलिफंटला फीड करा, एलिफंट सोबत बात करा, ते सगळं तिथे आलं. सगळं तिथे आहे, तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. त्यानंतर थलईपट्टू पण तिथेच आहे तुम्हाला बघायला. त्यानंतर कथकलीचा शो सुद्धा तुम्हाला तिथेच बघायला मिळणार आहे. Correct. सो एकाच जागेवरती तिन्ही गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिले एलिफंट राईड करून घ्या. आल्यानंतर पहिले तिन्ही तिकीटं काढून घ्या. एलिफंट राईड करा, खूप एन्जॉय कराल तुम्ही. एलिफंट राईड एक नंबर आहे आणि ती दिवसात झाली पाहिजे, कारण इतकी सुंदर ग्रीनरी आहे आतमध्ये. तुम्हाला आम्ही सगळे आमचे व्हिडिओज वगैरे दाखवणारच आहोत. करेक्ट. आणि ते झालं की मग कथकलीचा शो. आणि त्याआधी आणि- मेक शुअर करा की एलिफंट राईड तुमचा 5च्या आत व्हायला पाहिजे, कारण हो. की 5 ते 7 मध्येच ते 2 कल्चरल शो प्लस मार्शल आर्ट शो आहे. बरोबर. सो तेच जर एलिफंट राईड तुमची पोस्टपोन झाली तर ते शो तुमचे मिस होतील. हा, आणि तरी त्यातल्या त्यात जर तुम्हाला वेळ झालाच तरी मार्शल आर्ट शोचं तिकीट काढायला विसरू नका. अप्रतिम आहे. कथकली सुद्धा खूप सुंदर आहे, पण ते तुम्हाला कुठेही बघायला मिळेल. पण मार्शल आर्ट डोळ्यांनी स्वतः तिथे बघणं हा एक वेगळा अनुभव होता. सो ते सगळं झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली हॉटेलला आलो. आता डिनर वगैरे झालेला आहे बरोबर. आणि आता मस्त आराम करू थोडासा. सकाळी स्विमिंग पूलचा प्लॅन आहे, स्विमिंग करण्याचा. 7 वाजता स्विमिंग पूलवर जायचं. राईट. त्यानंतर ब्रेकफास्ट करून आपण जाणार आहोत अतिशय सुंदर अशा ठिकाणी, ज्याचं नाव सगळ्यात आहे इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द टूर येतो अलेप्पी. करेक्ट, ज्याला की म्हणतात साऊथ इंडियाचा काश्मीर पण. सो तिथे कॅच असं आहे की आम्ही राहणार आहोत हाऊसबोटवरती. सो दिवसभराचा तिथे स्टे प्लस बॅक वॉटर्स एक्सप्लोअर करायचे, प्लस सगळं स्नॅक्स मील ऑन बोर्ड आहे सगळं तिथे. त्यामुळे ते खूप खूप भारी असणार आहे ते, विथ सिनिक ब्युटीज ऑफ केरला. तर आजचा दिवस अशा प्रकारे इथे संपलेला आहे. खूप एक्साइटिंग आजचा डे होता आणि तसाच उद्याचा असणार आहे. पुन्हा भेटू आपण उद्याचा डे 4 मध्ये.